गुड मॉर्निंग डॉक्टर्स. वेलकम टू द ब्युटिफुल वर्ल्ड ऑफ बायोलॉजी, दॅट इज द JCB, जितेंद्र चव्हाण बायोलॉजी. मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपल्याला काय करायचंय तर मेगास्पोरोजेनेसिस घ्यायचंय. मेगास्पोरोजेनेसिसला सांगण्या अगोदर आता इथून पुढे जे पण नेक्स्ट चॅप्टर्स येतील बेटा ते दोघं लँग्वेज मध्ये येतील, तुम्हाला हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये. ओके, कारण भरपूर सारे मेसेज येत आहेत आणि मला कुणाला नाराज करायचं नाही म्हणून. सो चला, मेगास्पोरोजेनेसिस. मेगास्पोरोजेनेसिसला आपण ज्या वेळेस बघतोय बेटा तर इथं सगळ्यात पहिला शब्द कुठला आलाय बेटा? मेगा. तर मेगा हा शब्द काय म्हणतो बेटा आपल्याला? मेगा म्हणजे आपण सांगायचं बेटा इथं लार्ज. काय सांगायचं बाळांनो मला सांगा? लार्ज. याला दुसरा शब्द अजून जोडला जातो बेटा इथं मॅक्रो. काय जोडला जातो बाळांनो इथं? मॅक्रो. आता पुढचा शब्द काय बेटा इथं? स्पोरो. पुढचा शब्द कुठला आला बेटा मला सांगा इथं? स्पोरो. म्हणजे काय आला बेटा इथं? स्पोर्स. कोणता शब्द घ्यायचा बेटा आपल्याला? स्पोर्स. आणि यानंतर तिसरा शब्द आला बेटा आपला नेहमीप्रमाणे जेनेसिस. म्हणजे याचा मिनिंग सांगायचा बेटा इथं टू सिंथेसिस. काय सांगायचं बाळांनो मला सांगायचं? टू सिंथेसिस. म्हणजे याचा अर्थ काय झाला? शब्द जोडून बघा बरं बेटा. लार्ज स्पोर्स, मॅक्रोस्पोर सिंथेसिस. म्हणजे याचा अर्थ काय झाला? मेगास्पोरोजेनेसिस. समजलं सगळ्यांना? बोलायचं येस ऑर नो? मग आपल्याला मेगास्पोरोजेनेसिसला समजून घेताना या मेगास्पोरोजेनेसिसला सुरुवात कुठून करायची सर आपण? तर याची सुरुवात कुठून होते बेटा, किंवा याची डेफिनेशन लिहून दे बेटा इथं. टू सिंथेसिस ऑफ लार्ज or macro or mega spores. लार्ज, मॅक्रो और मेगा स्पोर सिंथेसिसला काय नाव द्यायचं? मेगास्पोरोजेनेसिस. समजलं बेटा सगळ्यांना? इथं बोला येस ऑर नो? मित्रांनो, एक गोष्ट सगळ्यांनी समजून घ्यायची की जेव्हा जेव्हा तुम्ही काय करतात बेटा, या स्ट्रक्चरला ऑब्झर्व करतात. एम आय क्लिअर टू एव्हरीवन? से येस ऑर नो? स्ट्रक्चरला ऑब्झर्व करतात म्हणजे काय? आपण आपल्या भाषेत बघू बेटा इथं. आपण समजा, थोडा मोठा झाला बेटा गोल. हा, समजा बेटा आपण इथं एक काढलं बेटा न्यूसेलस. मी लास्ट लेक्चर तुम्हाला डायग्राम क्लिअर करून दिली बेटा. आणि इथं मी हे ड्रॉ केलं बेटा इंटेग्युमेंट्स. काय ड्रॉ केले बेटा इथं? इंटेग्युमेंट. ही काय तयार झाली? ओके, बरोबर आहे की नाही बेटा इथं? पण मला सांगा, यामध्ये जो मी पिवळा कलर दाखवतोय तुम्हाला, या सगळ्याच्या सगळ्या ज्या पण होत्या बेटा, या प्रत्येकाला आपण काय नाव दिलं होतं बेटा? दॅट इज कॉल्ड एज न्यूसेलस. या सगळ्या सेल कोणाच्या होत्या बेटा इथं? न्यूसेलसच्या होत्या. मला सांगा, क्लिअर झालंय का सगळ्यांना? बोला इथं येस ऑर नो? सर न्यूसेलस म्हणजे काय हो सर? न्यूसेलस या शब्दाचा अर्थ काय होतो बेटा समजून घ्या. न्यूसेलस, न्यू, न्यूट्रिशियस. म्हणून आपण इथे शब्द घेतला बेटा न्यूट्रिशन. काय घेतला बेटा शब्द? न्यूट्रिशन. न्यूट्रिशन प्रोव्हाइडिंग सेल्स. काय शब्द बेटा मला सांगायचं? न्यूट्रिशन प्रोव्हाइडिंग सेल्स. एम आय क्लिअर टू एव्हरीवन? से येस ऑर नो? म्हणजे तुम्ही एक गोष्ट समजू शकतात का इथं मी काय म्हणतोय? आपल्याला मेगास्पोरोजेनेसिस मध्ये जो मेगास्पोर आपल्याला तयार करायचा आहे, त्याला तयार करण्यासाठी सगळ्यात पहिले आपण इंटरेस्ट कोणामध्ये घेतोय बेटा? न्यूसेलस मध्ये घेतोय. दॅट इज कॉल्ड एज अ न्यूट्रिशन प्रोव्हाइडिंग सेल और नरिशमेंट प्रोव्हाइडिंग सेल्स. समजलं सगळ्यांना? बोलायचं येस ऑर नो? मग आता इथून पुढे याला डिटेलमध्ये स्टडी करताना, इथून पुढे बेटा डिटेलमध्ये स्टडी करत असताना मी एक सिंपल काम करतोय. ते म्हणजे कुठलं बेटा? लक्ष द्या. आता या न्यूसेलसला मी इथे या पद्धतीने दाखवणार. सपोज दिस इज कोण बेटा? न्यूसेलसच्या सेल्स आहेत बेटा. आपण याला इथं ड्रॉ केलंय. दिस इज व्हॉट? न्यूसेलस. न्यू सेलस. आलं सगळ्यांच्या लक्षामध्ये? बोला येस ऑर नो? आता या पूर्ण न्यूसेलस मधून वन ऑफ द सेल ऑफ न्यूसेलस, मी सगळ्या सेल म्हटलो का? नाही. इथं बघा, जर मायक्रोस्पोरोजेनेसिस सोबत याला जोडलं, जर आपण पोलिंग्रेन तयार करणाऱ्या सेल सोबत याला जोडलं, मायक्रोस्पोर मदर सेल जी तयार झाली, तिथं मेजॉरिटी ऑफ द सेल्स पासून तयार झाली. मेजॉरिटी ऑफ स्पोरोजिनस सेल्स आर कन्वर्टेड इनटू पोलेन मदर सेल. पण न्यूसेलसच्या बऱ्यापैकी जास्त सेल आहेत. त्याच्यातली वन ऑफ द लार्जेस्ट सेल जी असेल, 3-4 होऊ शकतात त्याच्यामध्ये, पण आपण वन ऑफ द म्हणूयात. ही कशामध्ये होते बेटा? मॉडिफाईड होते. आणि आता आपण असं म्हणूयात बेटा, इथं ही सेल मॉडिफाय झाली. काय झाली बेटा? इथं ही सेल मॉडिफाय. आणि या सेलला आता आपण नाव देतो बेटा इथं मेगास्पोर मदर सेल. काय नाव दिले बेटा मला सांगा इथं? मेगास्पोर मदर सेल. समजण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा, मेगास्पोर मदर सेलचा नंबर 1 असू शकतो, 2 असू शकतो, 3 असू शकतो, पण जनरली आपण काय सांगतो बेटा इथं? एकच असेल. मला क्लिअर करा पहिले, हा बीट समजलाय का सगळ्यांना? बोला येस ऑर नो? मेगास्पोरोजेनेसिस मध्ये मेगास्पोर तयार करायचा आहे. कोणताही स्पोर तयार होत असताना सगळ्यात पहिले त्याची काय तयार व्हायला पाहिजे बेटा? मदर सेल. मदर सेल जर तयार झाली तरच आपण इथं पुढे प्रोसिजर करू शकतो. एम आय क्लिअर टू एव्हरीवन? से येस ऑर नो? आता इथं काय सांगितलं? न्यूसेलसची सेल बेटा ही कोण आहे? मेगास्पोर मदर सेल. मेगास्पोर मदर सेल बेटा अंडरगो इनटू मियोसिस. कशात गेली बेटा मला सांगा? ही मियोसिस. मेगास्पोर मदर सेल अंडरगो इनटू मियोसिस. मियोसिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिडक्शनल डिव्हिजन. काय म्हणतो बेटा मला सांगा आपण याला?
रिडक्शनल डिव्हिजन. रिडक्शनल डिव्हिजन म्हणजे काय? कमी होणार. काय कमी होणार सर? चला इकडे लक्षात बेटा सगळ्यांनी. आता याला समजून घेताना आपण काय करूयात बेटा, थोडासा कन्सेप्ट वेगळ्या पद्धतीने घेऊया. आपण इथं ड्रॉ केली बेटा हे ओव्ह्यूल. हा ओव्ह्यूल जो होता बेटा, हा जो ओव्ह्यूल आहे बेटा, या ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर आपण सांगितलं इट इज अ डिप्लॉइड इन नेचर. म्हणजे न्यूसेलसच्या सेल सुद्धा काय असतील बेटा मला सांगा? डिप्लॉइड. याचा अर्थ ही न्यूसेलसची सेल पण काय बेटा इथं? डिप्लॉइड. मदर सेल या जगामध्ये जेव्हाही नाव काढणार ऑल टाइप ऑफ मदर सेल्स आर डिप्लॉइड. या जगातल्या सगळ्या मदर सेल काय असायला पाहिजे बेटा मला सांगा इथं? डिप्लॉइड असायला पाहिजे. तुम्हाला कन्सेप्ट समजतोय का? पहिले मला क्लिअर करा, येस ऑर नो. मदर सेल हा कन्सेप्ट आला, डोळे बंद करून काय सांगायचं? डिप्लॉइड. डिप्लॉइड आहे म्हणून कशात चाललंय बेटा इथं? मिओसिस. कशात चाललंय बेटा मला सांगा इथं? मिओसिस. समजला पॉईंट सगळ्यांना? बोला येस ऑर नो. Whenever there is a diploid cell, diploid mother cell, it always undergo into the meiosis. Am I clear to everyone? Say yes or no. आता मिओसिस मध्ये गेल्यानंतर काय झाले बेटा? इथं तयार झाले बेटा 4 स्पोर्स. किती तयार झाले बेटा मला सांगा इथं? 4 स्पोर्स. मग मी इथं लिहितो बेटा 4 मेगास्पोर. काय तयार झाले बेटा मला सांगा इथं? 4 मेगास्पोर्स. Am I clear to everyone? Say yes or no. किती मेगास्पोर तयार झाले बेटा? 4. आता इथं सगळ्यात मोठा नीटचा क्वेश्चन लपलेला. क्लिअर होते सगळ्यांना इथं? मिओसिसचा प्रोडक्ट म्हणजे सगळेच्या सगळे काय झाले बेटा इथं? हॅप्लॉइड. इफ एनी वन अंडरगोइंग टू मिओसिस इट इज अ डिप्लॉइड. एनी सेल अंडरगोइंग टू मिओसिस इट इज अ डिप्लॉइड. अँड द प्रोडक्ट ऑफ मिओसिस इज ऑलवेज हॅप्लॉइड. हेन्स इट इज कॉल्ड एज रिडक्शनल डिव्हिजन. एम आय क्लिअर टू एव्हरीवन बेटा? से येस ऑर नो. आता याला समजून घेताना आपण काय करूयात बेटा इथं? लक्षात सगळ्यांनी. आपण इथं काय केलं बेटा? पुन्हा ही डायग्राम ड्रॉ केली. व्यवस्थित लक्ष द्या बेटा सगळ्यांनी. हा, इथपर्यंत काही अडचण कोणाला नाही ना बेटा? चल गुड. पण मी आता काय केलं बेटा इथं? मी इथं हे 4 स्पोर्स ड्रॉ केले. बघा बरं व्यवस्थित दिसतात का सगळ्यांना? बोला इथं यस ऑर नो. हा, मी 4 स्पोर्स इथं काय केले बेटा? तयार केले. 4ही स्पोरला व्यवस्थित लक्ष द्यायचं बेटा सगळ्यांनी. पहिली गोष्ट तर हा जो एंड होता ओव्ह्यूलचा, हा एंड जो होता बेटा, त्याला कोणता एंड म्हटलं बेटा आपण इथं? मायक्रोपाईल. बरोबर. आणि हा जो एंड होता बेटा या साईडचा, त्याला कोणता एंड म्हटलं बेटा आपण? चलाजा. दोन एंड मी तुम्हाला सांगितले. एकीकडे सुरुवात होते, एकीकडे शेवट. एकी ओपनिंग आहे, दुसरा काय बेटा? बेस. किती मेगास्पोर तयार झाले बेटा? 4 मेगास्पोर तयार झाले. परंतु ज्या वेळेस तुम्ही काय करतात बेटा? या 4 मेगास्पोरला स्टडी करतात. कोणाला स्टडी करतात बेटा मला सांगा इथं? 4 मेगास्पोरला. वेन वी कन्सिडर और वी स्टडी द 4 मेगास्पोर, त्यांच्यापैकी हा एक आणि हा एक. किती सांगितले बेटा मी तुम्हाला इथं? 3. बरं बोला, किती सांगितले बेटा आपण इथं? 3. तर आता मी असं सांगेन बेटा, दिस 3 मेगास्पोर आर नॉन फंक्शनल. तुम्हाला पॉइंट समजला का? किती मेगास्पोर नॉन फंक्शनल सांगितले बेटा मी तुम्हाला? 3. 3 मेगास्पोर्स आर नॉन फंक्शनल. 3 मेगास्पोर्स आर नॉन फंक्शनल. 3 मेगास्पोर्स आर नॉन फंक्शनल. पण कोणाच्या साईडचे झाले? चलाजल एंड जवळचे झाले. म्हणजे याचा अर्थ आपण असं म्हणायला हरकत नाही इथं, दिस मेगास्पोर which is near to the micropyle end, this megaspore which is near to the micropyle end, it is functional. It is what बेटा? Functional. म्हणून याला आपण लिहिलं बेटा फंक्शनल. फंक्शनल मेगास्पोर. समजलं का? पहिले बोलायचं सगळ्यांनी येस ऑर नो. मग फंक्शनल मेगास्पोर किती बेटा इथं? फक्त 1. आणि तो पण कुठे प्रेझेंट आहे? नियर टू द मायक्रोपाईल एंड. हे जे क्वेश्चन्स आहेत बेटा, हे तुम्हाला नीट साठी अतिशय महत्वाचे क्वेश्चन्स आहेत. नीटला तुम्हाला हेच विचारलं जाणार, कोणत्या साईडचा फंक्शनल आहे, कोणत्या साईडचे नॉन फंक्शनल आहे. का झाले? These 3 megaspores are non-functional and get degenerate. काय झाले बेटा मला सांगा? डिजनरेट. का डिजनरेट झाले? यांचं डिजनरेशनचं कारण काय? टू प्रोव्हाइड न्यूट्रिशन टू functional
मेगास्पोर. फंक्शनल मेगास्पोरला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचंय. फंक्शनल मेगास्पोरला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्यासाठी हे 3 काय होऊन जातात, डिजनरेट होऊन जातात. म्हणजे आता या तिघांचं न्यूसेलसचं सगळ्यांचं न्यूट्रिशन फक्त या एका फंक्शनल मेगास्पोरला मिळणार. आणि हा जो फंक्शनल मेगास्पोर आहे बेटा, हा फंक्शनल मेगास्पोर आता पुढच्या डिव्हिजन मध्ये एंटर करणार. मला पहिले क्लिअर करा, तुम्हाला हे सगळ्यांना समजलेलं आहे का? बोला येस ऑर नो. एम आय क्लिअर टू एव्हरीवन? से येस ऑर नो. बेटा ह्या सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट काय आहे, तुमचा फंक्शनल मेगास्पोर कसा तयार करतो. आता नेक्स्ट स्लाइड मध्ये मी याच्या पुढचा पार्ट घेतो. चलो एवढं लिहून घ्या बरं बेटा सगळ्यांनी. व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या. झालं लिहून सगळ्यांचं इथं? चलो गुड, पुढे या. आता आपण सुरुवात कशी करतोय बेटा, सगळ्यांनी लक्ष द्या इकडे बोर्डकडे. हा चल इथं लिहितो मी. सो दिस इज नथिंग बट व्हॉट बेटा, फंक्शनल मेगास्पोर. हा कोण आहे बेटा मला सांगा इथं आपला फंक्शनल मेगा स्पोर. या जगातले सगळे मेगास्पोर हे आणि हे फक्त आणि फक्त काय असतात बेटा, हॅप्लॉइड. ऑल द मेगास्पोर्स, ऑल द मायक्रोस्पोर, ऑल द स्पोर्स, या जगात सगळे स्पोर्स आले प्लांट मधले, डोळे बंद करून सांगायचं ते काय असतात बेटा, हॅप्लॉइड. परत बोला काय असतात बाळांनो त्या इथं, हॅप्लॉइड. एम आय क्लिअर टू एव्हरीवन? से येस ऑर नो. चल पुढे या बेटा सगळ्यांना. दिस फंक्शनल मेगास्पोर अंडरगो इनटू मायटोसिस. कशात जाईल बेटा इथं, मायटोसिस. मायटोसिस मध्ये जाते पण ओनली कॅरिओ, ओनली कॅरिओ कायनेसिस. म्हणजे इथं फक्त काय होणार बेटा, न्यूक्लिअर डिव्हिजन. लक्षात आलं का सगळ्यांच्या? पहिले बोला येस ऑर. आपल्याला फंक्शनल मेगास्पोर मिळाला. हा फंक्शनल मेगास्पोर कशात चालला, मायटोसिस मध्ये. पण या मायटोसिस मध्ये फक्त न्यूक्लिअर डिव्हिजन होतोय, म्हणून त्याला मी काय सांगितलं बेटा इथं, कॅरिओकायनेसिस. मग याचा अर्थ काय झाला सर? चला याचा अर्थ काय झाला बेटा, इथं आपली ही सेल तयार झाली आणि या सेल मध्ये हे 2 न्यूक्लियस तयार झाले. समजतंय बेटा सगळ्यांना? इथं बोला येस ऑर नो. या कंडिशनला आपण इथं आलो म्हणजे इथं किती न्यूक्लियस दिसतात बेटा, 2 न्यूक्लियस. 2 न्यूक्लियस 1 सेल. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? से येस ऑर नो. 2 न्यूक्लियस आणि किती सेल आहे बेटा, 1. बरोबर ना बेटा? याला मग तुम्ही याला बाय न्यूक्लिएट म्हणा, काही चुकीचं नाही बेटा इथं. समजतंय का सगळ्यांना? बोला येस ऑर नो. मी एक काम करतो, याला थोडं खाली घेऊन घेतो थोडं आणि इथं ब्रॅकेट मध्ये टाकून घेतो बेटा बाय न्यूक्लिएट. आता क्लिअर झालं का? पहिले मला सांगा बाय न्यूक्लिएट आली की नाही. चल पुढे बघा बेटा काय झालं. अगेन मी इथं काय सांगतो बेटा, अगेन इथं मी सांगितलं इट अंडरगो इनटू मायटोसिस. परत कशात गेलं बाळांनो इथं, मायटोसिस. इथं अगेन मी काय लिहिलं बेटा, ओनली कॅरिओकायनेसिस. इथं फक्त आणि फक्त काय झालं बेटा, कॅरिओकायनेसिस. समजतंय सगळ्यांना बेटा? हा चल पुढे बघा बेटा. आता इथं परत एक सेल, किती न्यूक्लियस तयार झाले बेटा इथं, 4. इथं काय म्हणणार बेटा आपण, टेट्रा न्यूक्लिएटेड. टेट्रा न्यूक्लिएटेड. पण काय सांगणार, 1 सेल 4 न्यूक्लियस. चल मला पहिले क्लिअर करा, इथपर्यंत समजतंय का? ओके चल पुढे या बेटा सगळ्यांनी. अगेन मी आता काय सांगतो बेटा तुम्हाला इथं, अंडरगो इनटू मायटोसिस. ओके असा एरो करतो बेटा, आपला लोगो आहे तिथं, ओनली कॅरिओकायनेसिस. इथं सुद्धा काय झालं बेटा, फक्त कॅरिओ. समजते सगळ्यांना मी काय म्हणतोय, मी तर डिव्हिजन करतो. ओके यस ऑर नो यार. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब पण करा बेटा. ओके चल इकडे लक्ष द्या. आता इथं आपण काय केलं, अगेन हे काढलं बेटा, सेल 1 2 3 4 5 6 7 8. किती झाले बेटा मला सांगा इथं, 8 न्यूक्लियस झाले. क्लिअर आहे सगळ्यांना? बोला येस ऑर नो. मग इथं लिहून बेटा ऑक्टा न्यूक्लिएटेड किंवा आपल्या भाषेत 8 न्यूक्लिएटेड. बरोबर. आणि सेल किती बेटा, 1 सेल. आता काही अडचण आहे का? पहिले बोला मला इथं येस ऑर नो. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर होतंय का? पहिले मला सांगा. हो ना बेटा? चल पुढे या. आता याच्यातून काय झालं बेटा, रिडिस्ट्रीब्युशन और अरेंजमेंट और सेपरेशन. समजलं? मग मी इथं काय लिहितो बेटा, डिस्ट्रीब्युशन अँड
अँड अरेंजमेंट ऑफ 8 न्यूक्लियस. सगळ्यांचं डिस्ट्रीब्युशन झाले आणि बाकीचे काय झाले बेटा इथं अरेंज झाले. अरेंज झाले असं म्हटल्यानंतर इकडे बघा बेटा सगळ्यांनी वरती गेले बेटा 3, खाली गेले बेटा 2 आणि मध्ये राहिले बेटा हे 2 न्यूक्लियस. काही अडचण कोणाला बोला इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? गुड बेटा. आता पुढच्या कन्सेप्ट मध्ये काय मांडलं गेलंय व्यवस्थित लक्ष. सायटोकायनेसिस म्हणजे याचा अर्थ काय बेटा? डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. डिव्हिजन ऑफ काय बेटा मला सांगायचं? सायटोप्लाझम. एम आय क्लियर टू एव्हरीवन? से येस ऑर नो. आता स्ट्रक्चर काय तयार झालं ते बघा बेटा व्यवस्थित सगळ्यांनी. बरोबर आहे बेटा इथं? चलो. आता हे न्यूक्लियस दाखवले बेटा मी इथं. हा न्यूक्लियस आहे बेटा इथं. ओके चल. हे स्ट्रक्चर तयार झालं बेटा आणि आता आपल्यासाठी हे स्ट्रक्चर का महत्वाचं आहे? कारण हे जे स्ट्रक्चर आहे बेटा या स्ट्रक्चरलाच नाव दिलं जातं, या स्ट्रक्चरलाच नाव दिलं जातं बेटा एम्ब्रियो सॅक. काय नाव दिलं आपण याला? एम्ब्रियो सॅक. या एम्ब्रियो सॅकच नाव आहे बेटा फिमेल गॅमेटोफाइट. काय नाव बेटा मला सांगायचं? फिमेल गॅमेटोफाइट. मेल गॅमेटोफाइट कोणाचं नाव होतं? पोलिंग ग्रेड. फिमेल गॅमेटोफाइट कोणाचं नाव आहे बेटा इथं? एम्ब्रियो सॅक. कोणाचं बेटा? एम्ब्रियो सॅक. चला लक्षात द्या बेटा इथं पॉईंट आता सगळ्यांनी. यामध्ये वरचे जे 3 सेल दिसत आहेत तुम्हाला, बरोबर आहे बेटा इथं, या 3 सेलला नाव दिलं जातं अँटीपोडल सेल. काय नाव देतो बेटा आपण याला? अँटीपोडल सेल. सेल्स म्हणतो कारण 3 आहेत बेटा. काही अडचण कोणाला बोलायचं? येस ऑर नो? चल. यानंतर ही जी मोठी सेल दिसते बेटा हिला नाव दिलं जातं सेंट्रल सेल. काय नाव दिलं जातं बेटा मला सांगा इथं? सेंट्रल सेल. एम आय क्लियर टू एव्हरीवन? से येस ऑर नो? याच्यात जे 2 न्यूक्लियस प्रेझेंट आहे, हा हे जे 2 न्यूक्लियस प्रेझेंट आहे याला म्हटलं जातं पोलार न्यूक्लियर. काय नाव दिलं बेटा आपण याला? पोलार न्यूक्लियर. आता हे थोडस मोठी सेल दाखवली तुम्हाला. ही जी सेल आहे बेटा या सेलचं नाव आहे, थांबा थोडं वरती एरो करतो मी. या सेलचं नाव मी इथं देतो बेटा दिस इज व्हॉट? दिस इज अ एग सेल. म्हणजे आपल्या भाषेमध्ये म्हणायचं म्हटलं तर इट इज अ फिमेल गॅमेट. काय बेटा मला सांगा? फिमेल गॅमेट. आणि ही जी सेल आहे आणि ही जी सेल आहे हिचं नाव बेटा सिनर्जिड सेल्स. समजलं? आणि या दोघांना जर एकत्र केलं तर या दोघांना मिळून तयार होतो बेटा एग ॲपरेटस. काय नाव तयार केलं बेटा आपण दोघांना मिळून? एग ॲपरेटस. मग एम्ब्रियो सॅकला जर बघितलं तर एम्ब्रियो सॅक मध्ये अँटीपोडल सेल्स आहे, सेंट्रल सेल आहे, पोलार न्यूक्लियर आहे, एक सेल आणि दुसरं कोण आहे बेटा? सिनर्जिड सेल. एग ॲपरेटस मध्ये कोण येतं? एक सेल आणि सिनर्जिड सेल. समजलं सगळ्यांना? बोला येस ऑर नो? चल याला लिहून घ्या बरं बेटा सगळ्यांनी. झालं लिहून सगळ्यांचं? चलो पुढे या बेटा. आता इथं काही कन्सेप्ट आपल्याला घ्यायचे बेटा, त्या कन्सेप्ट कडे सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. कन्सेप्ट काय महत्वाचे आहेत? काही पॉईंट्स आहेत बेटा, त्या पॉईंट कडे सगळ्यांनी लक्ष द्यायचे. एम्ब्रियो सॅक has 7 cell, 8 nucleus. सेवन सेल 8 न्यूक्लियस. बरोबर बेटा इथे बोला येस ऑर नो? 8 न्यूक्लियस म्हणताना असं का आलंय बेटा? चला याला पण लक्ष द्या. आपल्याकडे काय प्रेझेंट आहे बेटा? 3 अँटीपोडल सेल्स. 3 अँटीपोडल सेल्स. बोला येस ऑर नो? काही अडचण कोणाला? यांचे किती न्यूक्लियस झाले बेटा? 3 न्यूक्लियस. यांचे किती न्यूक्लियस आहे बेटा? 3. यानंतर आपण काय म्हणतो बेटा? 1 सेंट्रल सेल. 1 सेंट्रल सेल. जे किती न्यूक्लियस बेटा? याच्याकडे 2 न्यूक्लियस. म्हणजे याचा अर्थ काय झाला? इट इज अ बाय न्यूक्लियर. हा झाला तुमचा नीटचा क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज अ बाय न्यूक्लियर सेल? सो आन्सर काय बेटा तुमचं? सेंट्रल सेल. बरोबर आहे बेटा इथं? चल. यानंतर 1 एग सेल.
ह्याच्यात 1 न्यूक्लियस, बरोबर. यानंतर बेटा अजून कोण आहे आपल्याकडे, 2 सिनर्जिड सेल्स. किती न्यूक्लियस यांच्याकडे दोघांकडे, 2 न्यूक्लियस. मला सांगायचं काही अडचण आहे. नीट 2020 ला आलेला क्वेश्चन आहे बेटा. द टिपिकल एम्ब्रियो सॅक इज 7 सेल 8 न्यूक्लियस. एक्झामिनरने काय केलं, हा 7 इकडे केला, हा 8 इकडे केला, 8 सेल 7 न्यूक्लियस. एक्झामिनरने अजून काय केलं, 7 न्यूक्लियस 8 सेल. आपलं पाठ काय 7 आणि 8. मुलांनी फटक्यात आन्सर केलं 7 आणि 8. पण 7 सेल 8 न्यूक्लियस हे असणं गरजेचं आहे. समजले पॉईंट सगळ्यांना बोलायचं, येस ऑर नो. काही अडचण बेटा कोणाला इथपर्यंत कन्सेप्ट समजलाय का पहिले मला सांगा बरं बेटा, बोला येस ऑर नो. आता एनसीआरटीचं खूप मोठं स्टेटमेंट मी तुम्हाला एक शिकवतोय बेटा, त्याच्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं बेटा. आता हे स्टेटमेंट कसं लक्ष द्यायचं, समजा मी इथं काय केलं बेटा, ही एम्ब्रियो सॅक ड्रॉ करतोय, ओव्ह्यूल ड्रॉ केलं, समजा न्यूसेलस हे त्याच्यात ड्रॉ केलं ओव्ह्यूल, आणि हे आपण काय करतो बेटा, इथं हा ओव्ह्यूलचा बाहेरची रेज काढली. चल, आपल्या डायग्राम प्रमाणे आपण काय सांगतो बेटा, इथं 2 सिनर्जिड सेल, ही एक सेल आहे, पोलार न्यूक्लिया, 3 अँटीपोडल सेल, बरोबर आहे. मी ही पहिली डायग्राम ड्रॉ केली. या डायग्राम मध्ये पोलार न्यूक्लियस जे आहे ते कुठे प्रेझेंट आहे, अबव द एग ॲपरेटस और बिलो द अँटीपोडल सेल, बरोबर आहे की नाही बेटा इथं, अरे यस की नो. पण आता जर समजा मी सेम कंडिशन ड्रॉ केली, मी कलर चेंज करतोय चांगलं दिसेल बेटा म्हणून. चल, मी जर कंडिशन चेंज केली बेटा, एम्ब्रियो सॅक ड्रॉ केली, ओके सगळ्यांना इथं. चलो, आता ही कंडिशन बघितली तर सारखीच बेटा, याला अॅनाट्रॉपस ओव्ह्यूल म्हणतात. ओके, मी हळूहळू पुढे कन्सेप्ट क्लिअर करणार बेटा तुम्हाला. ओव्ह्यूलच्या स्ट्रक्चर मध्ये आपण बघितलं तर हा एंड कोणता आहे, मायक्रोपाईल. कोणता एंड बेटा मला सांगा, हा इथं मायक्रोपाईल. मग हा एंड कोणता आहे सर इथं बेटा, हा पण मायक्रोपाईलच एंड आहे. याचं सुद्धा नाव काय बेटा मला सांगा इथं, मायक्रोपाईल. हा कोण आहे सर बेटा, चला जा. हा कोण आहे इथं, चला जा. हा कोण आहे सर इथं, हा पण तर चला जाच आहे बेटा. समजलं सगळ्यांना इथं. मग आता महत्वाची गोष्ट आपल्यासाठी काय येते बेटा, व्यवस्थित ऑब्झर्व करा. इथं आपले 2 सिनर्जिड सेल, हा एग ॲपरेटस, पोलार न्यूक्लियाय, आणि हे अँटीपोडल सेल्स. इथं नाव देतो बघा मी, बिलो द एग ॲपरेटस, बरोबर. हे कोण आहे बेटा इथं मध्ये, पोलार न्यूक्लियाय, आणि हा कोण आहे बेटा मला सांगा, अँटीपोडल सेल्स. समजलं. मग आता मला सांगा, पोलार न्यूक्लियाची आपण इथं कंडिशन काय सांगायची, पोलार न्यूक्लिया बद्दल तुम्ही काय सांगणार मला सांगा. पोलार न्यूक्लियाय सिच्युएटेड बिलो टू एग ॲपरेटस अँड अबव टू एग ॲपरेटसच्या खाली, पण कोणाच्या वर आले बेटा, अँटीपोडल सेल्स. हा नीटचा क्वेश्चन झाला. एनसीआरटीचं स्टेटमेंट तुम्हाला कन्फ्युज होतं नाही की बिलो द एग ॲपरेटस कसं, नाही बेटा हे तर दिलेलं आहे की. एनसीआरटीच्या डायग्राम जर बघितलं तुम्हाला हे दिलेलं आहे, फक्त ते तुम्हाला सांगता यायला पाहिजे बेटा. क्लिअर झालं सगळ्यांना, बोला येस ऑर नो. काही अडचण कोणाला इथं, चल गुड. थांबायचं बेटा मग आपण इथं, ओके चलो लिहून घ्या. झालं, चल थांबायचं. बाय, ऑल द बेस्ट, बाय.